म्हणता ऐकलं काय अशी गळ्यात ना गोळी घालून होता तर म्हणता असा म्हणू नये घे 10 रुपये दे 20 रुपये दे तर मी त्याला 20 रुपये काढला नाही दिला तर तिला मला पाणी नाही आणलाय मम्मा अरे तिका नको होते करता ते घेतला तिला पाणी कशा म्हणलं हे पाणी आय तरी ती म्हणता तिकडे गेली माझं ती म्हणता ओके मामा तुम्ही पाणी नाही आणलं पोरग पाणी हवं म्हणून मी दिले पैसे म्हटलं बाबा तू बसवला तू कुळो म्हटला ती शाणी अशी असतात लोक म्हणून 1 रुपये 2 रुपयाच्या वर मी देत नाही कोणा तेच नाही आणि त्याचं खरंच उलटू बनवलं म्हणता माका विनोदी म्हणता मामा ब ती पोटाक ना असा जोळा घातला होता तो आणि पोरगा असा होता म्हणून म्हटलं ते का पाणी बाजू कपड्यान केलेला गरमी आहे ना आता मुलांना पाण्यासाठी म्हणून मला माझ्याकडे सुटे नव्हते पैसे 10 रुपये मग कसे देणार ते मला सुटे नव्हते 10 रुपये गणेशची भावना माझ्या भावाची आणि याला दिला 20 रुपये अरे अंकल कुछ खाया नहीं है पर आपले लोग कचऱ्याचे पिशवे आहे बता भंगा काढलं तेव्हा मी घेऊन दिलं एवढ्याशी झाले का वर घरात असं जायो आणि मग ते देऊ कसे 10 रुपये कपड्यान बांधलेला मी म्हटलं त्या सुटे करायचे 10 रुपये आणि 10 रुपये ते कधी द्यायचे तो म्हणता घे त्या सुटे करीपर्यंत माझा चलत येत होते ना कपड्यान बांधलेले 20 रुपये तर म्हणता पाणी मागवलेले माझ्या बाळाला सकाळपासून पाणी नाही अशी गाणं म्हणत पोराला बांधून ठेवलेला नी ते झोळेच घालतात का पोरल्या तसं नाही म्हणजे केवढंच एवढंच आहे एवढंच नाही मग त्याला बांधलं असणार गुंडा म्हणून त्याने नकली बाळ आणलं असणार आणि रॅप पण ठेवलं चांगलं पोरग होतं पोरग मध्ये चांगलं होतं तर म्हणा त्याला पाणी पाहिजे म्हणून तिला म्हणता माझ्याकडे 10 रुपये सुटे नव्हते ना मग 20 रुपये काढले मी दिलं म्हटलं बरं झालं दिलंच ना आता जाऊ दे आता मम्मा किती बोलशील आता जाऊ दे ना आपण दिले ना पैसे आपण दिले ना आता सारखं बोलू नको ना 10 रुपये तू बाबा असेच पैसे लोकांना देतो मी म्हटले अगं मग मच्छी मार्केटला गेलो डायरेक्ट मच्छी आणून सांगत नाही कधी वा समजतं काय आता मग तुझ्या 200 घातल्यानंतर येशील गळ्यात असो करतो बाई विचारते का अरे का देऊ नको बाजारात परवाच्या मग मी काय म्हणतो अरे आज काय ते खायचं होता तर मी म्हटलंय 50 रुपये कोणी मिळतात ते वाटतं संध्याकाळी ऐकते शिरा होय आता तिकडे काय कुणी ठेवलं ना तिकडं 50 रुपयाचा 100 रुपयाचा आवाज आणतोय ऐकलं काय बाबा तू मच्छी आणू नको ये मी अंडी आणते घासून आणि आमटी करूया तर म्हणता का माहिती कधी पण विचारू केलंस की 50 रुपयाचा आहे 100 रुपयाचा आहे अरे मांदिली आणलेस तरी 50 येतात पण ते का मांदिली गावची नसतात ऐक तरी तो मांदिली काहीच नाही का शोधूचा लागतात ना म्हणून काटे म्हणून करायची एकदम कडक करायची कडक केलंस तरी नाही खायचं जाऊन खाता पण ते काय सोडूचा लागत तो म्हणता सोडव हो मांदिली कशा मागा म्हणता काटे किती मम्मी पण नाही खात अरे बाबा ते बुलबुल करतो मला माझ्या या पर बॉम्बिल हवे मी पाट्यापुडी घालून चांगले करकरीत करतोय आपण नाही पाठव बिटो माझ्याकडे आधी पाठवच नाही पण मी असे कडक करतोय विचारा परत मुशी पण नाही खात जड वजन ठेवतोय असा काय नाही पाठव नाही मी काहीच नाही तरी पण माझे कडक करतोय गॅस फास्ट ठेवायचो आणि त्याच्यावर क्या करायचे कडकडीत तेला या खातात ते बारका द्यास सांगून त्या मांदेली खाता म्हणजे विचारतो खावत नाही मुशीची मच्छी खाल्ल्या ना कधी हो तो आयुष्यात नाही मी बाय खाते काटे तर खायचेच त्याचे खातात चावून वापसाच्या ताटातले पण करत की का मग तशी पोळा असतात ऐकलं का खावचा असता माझं काही मुशीचे काटे मुशीचे ते हाडासारखे एका फक्त काय सुरमई मोठी असते ना तर ते भाची कधी दिली ना तर ती आणायची ऐकलं का सुरमई ती खावायचं म्हणून पण आता कोण आणतच नाही तर काय खाणार मुशीवर त्याशी मका 150ची देत मुशी एवढी चांगली होती मी म्हणे आणि बघ एकदा खाऊन तरी बघ कशी लागतात तू का आम्ही मी 150 की एकट्या का बघा 150 आणतं बनवली तर परतून द्यावीया ते नको बाबा म्हणतात आता त्याला काय करायचं मुशी म्हणजे सोना सोना जमतच नसती आमची बाबा खात होते रमरा
आणि मुशीचा कडू वाटा बिटा घालून गरम मसाला कमरेसाठी हाडांसाठी हाडांसाठी सगळ्यात चांगला असता. पण हे काय तर मला खाजगी उठली तर असो म्हणता काय तुका सांगू खाल्लं नाही आणि म्हणता खाजगी सुट्टा दे ना तुला काय माहिती तिची चामडी कशी दिसता. अरे देवा. अरे ती चामडी काढतो सोलून असतो बाबा किती दिसते तिच्या पुढे बघा कंटाळलं. कारल्याची भाजी नको काहीतरी कापसाच्या टायमात कारला खाल्लं ना तर म्हणता मी खायच नाही तीच भाजी सोडून सगळं खायला मोकळं नको. मग मी आता भाजी कसली आणि कोबी आणि मेलो फ्लावर आणि तो मेलो या काय वाटाणा सांग आणि वाटाणो चवळी या खाता. आणि मग काय आणलं सांग कारली आणलं. ह्यो गावात गेलो होतो ना तर मी एवढी कारली आणलं होते एकदा अर्धा किलो खाली भाजी भाजी 2 टायमात खाल्ले चांगली. आता ह्यो नाही तर मग खाऊ मिळता चुरणाची भाजी नको बाय. आता चुरण चांगलं असता मग ती खा पण ह्यो कंदमूळ खायलाच खायचं नाही. तू त्याशी मुठिया दिलीस त्या या मक्याचा कणास त्या मग उकडून दे म्हणलं ते आणखीन खाते अजून हा या नको नको नाही तो खाता त्या होतं कणस खाता. एक काम करा ते शिजवा म्हणजे असं उकडवून मग त्याचे दाणे काढून मसाला नाही तर मसाला वगैरे टाकून चांगला लागतो आम्ही खातो. हा हो त्याच्यामध्ये लिंबू पिळतो. कशा खाल्लं आता भजी पण करू शकतो मी आणि नंतर आपण भजी पण करू शकतो त्याची ना. फ्रीज नाही म्हटलं ते सुकतच नाही तर दुसऱ्या दिवशी परत 2 दिवस राहत नाही. त्याची भजी करायची म्हणजे त्यांना खाल्ले असते ना वगैरे करतात. आमचं बोरगो काय नाही काय बाय म्हणून तो माका कंटाळू येईल. आता आमची मोकळ्याची भाजी अडका आई म्हणा माझी आई गावठी कोंबडा तिथे घेत होते बाबा आणि म्हणजे तू नको खाऊ ना तू काहीच नाही माका पण माहिती आहे ती हाडका असतात ना काहीतरी म्हणा माझ्या माया घेऊन जा माया माझा खाणारा ऐकले काय असा ते का कोण तुझ्यामुळे त्या काय आणीत नाही एकट्यासाठी कसा की 100-150 रुपये टाकायचा तर आई काय म्हणा मी परतून देतोय त्यात बनवी माझी लेकीचा बघूचा माहिती आहे सगळा. मी असला काय नेणार नाही नाहीतर मी काय पीठ काय नेत नाही असं आहे आजी म्हणून आलं. हा पीठ काय देऊ नको वड्याचं पीठ देतं घाण्याचं पीठ देतं नको मी काय नेणार नाही वडा. मग आई बनवलेली गरम मसाला एवढं दिला नाही ऐकलं वार म्हणा काय गरम मसाला काय असा मागायचा काय आणि म्हणून तिनं पावडर झालेली होती ना तीच दिला. आणि आई काय म्हणा ठेचो घेऊन जा भाकरी बरोबर माझ्याकडे आवडतात तू पण घेऊन जायचं नको नको काय देऊ नको काय मी पाटीक मारली ना तेवढीच बॅग नाही आणि कपडे देणार माझ्यावर त्याच्यात काय आणि करवा या करीत. आणि आई म्हणा परत चांगलंसं मिळालं असतं तर बघ जा त्या एका सांग जा तर पोरगो काढणार ना ते कसा मी सांगले म्हणून जा आजीने सांगलं नाही काढून तो चारकाच्या पाठी सगळं काढून घेऊन ये मग माया भाजी करीत ते काय सगळं ढीग लागत सगळं बॅगे करी घ्या काय देतोस काय आणि ना माझी बहीण म्हणा मी काय ना काय देत होते ना तर ऐक ना तरी वड्याचा पीठ तिला घुसवला कुठे बहिणी त्या मावशीला कधीच चुकामले घातला द्यायचे असं वाटत. ते का म्हणा तूप एवढा घेऊन जा वाटलीस ना माझी बहीण घरात त्या दूध घेता ना ते एवढा तूप काढता ना तर मला मायाच घेते मी एवढं तूप तू तरी कधीतरी खाशी ना नको 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 चपाती ऐक तरी आणि ना तर म्हणता का आमच्या तिकडे मुंबईत मिळत नाही तू ऐकलं काय बहिणी म्हणता बहीण म्हणतात आलाय गावचा वेगळा. अरे पण त्या घरचा देत होता ना बनवलेला तू का आणूनच होता ना ती माझी भाची सांगत होती मावशी आली ना मिक्स करतो हो तुपात तुपात या असलो बाई का एका पाठवत नको मी बाई सगळं आणलं होते गावात गेले तेव्हा कांदे आणलं होतं आईकडे
करता आणू काय या? कांदे बाबा उन्हाळलेले पोता घेतले आहे त्याच्यात तुका किती वजन जायचं तेवढं घेऊन जा म्हणून तुला कांदे खाल्लं होते आधी जाऊन हो, हो. 2 किलो आणले ना 1 किलो आणले ना पण आणलं होतं तेवढी लसूण निघाली होती ती माझी कामात बाई आहे ना माझ्या पोरग्याचे कपडे धुवायची ना तुला तुमचीच होता तिने कोणाकडे दुकानात काम करू जातात तिने लसूण दिला ते का ती एवढी तिला दिला तांदळाचं पीठ दिला त्यांनी घेऊन दिलं आता वजा आणल्याशिवाय मिळता तू काय गाड्या घालणार नाही ती माझी जाऊ म्हणा ही माझी भावजाई म्हणा ताईनं कुळदाचा पीठ येत होतं त्या पण आणि ना मग काय देऊया का आई म्हणा तांदळाचं पीठ घेऊन जा तुका तांदूळ किती चक्कीर दे आणि घेऊन जा भाकरी तुका आवडता ना तारू तयार नाही काही विकत घेऊ ना असो करता मी बाई गौरी होते तेव्हा पीठ म्हणा तांदूळ म्हणा गौरी होते खाऊन बघा आणि व्हायचा खाऊन आईचा किती खाल्ले तरी काय त्याला चव हा चुकी त्याच्यामुळे मच्छी नका आणू नको ऐकलं काय आता उद्या मंगळवार झालो ऐकलं काय उद्या मंगळवारचं तो काय खाणार नाही आपल्या काय घरात आणू मी मंगळवारचा खायचा ऐकलं काय आम्ही नाही. तू नाही काय ऐकलं काय म्हणजे कामात होते का मी हा तर मी कधीतरी कामाला काय मच्छी नसायची पण कधीतरी मॅडम दिली ना तर काहीतरी आणल्यानंतर डबल खायचा तर पहिल्या छान होते नव्हते मॅडम कधीतरी ऑर्डर करायची ना मच्छी कढी वगैरे बनवून आमका ऑर्डर करायची तर मी खायचा मंगळवार ह्यो खायचंच नाही पहिल्यापासून मंगळवारचं आमच्या आईकडे पण नाही कोण खाय सोमवार मंगळवार नाही बुधवारचा खातं गुरुवार नाही हां तर हे का म्हटलं काहीतरी हात 50 रुपयाचं म्हटलं तर बरं 100चा येतात 50 काही येत नाही असो म्हणता बाई वैताग देता दिसतो 100चं असलो ना वाटो तिका म्हणत मग अर्धच दे मी एकटंच खाणार होय. होय आता सांगायचं गोड बोलायचं एकदा भावान काय माझा भाव गेलो होतो त्याच्याबरोबर तर म्हणता माया आयो 100चा वाटो घेत होतो ऐकलं काय हा मी चांगलं 50ची येते तेवढी दे एकटाच खाणार त्या मग त्याला 50ची घेऊन दिल्या होते ना बाई मामा तुझ्या रोपोत मागा म्हणता कंजूस मारवाडी अरे तिचा 100चा तिचा ह्या हो नको 50चा तिला 100चं वाटलं गेलो तो काय तरी ते का म्हणता का ती टिका बाई नाही माझा भाऊ म्हणता नाही 50ची येते तेवढीच दे तुझं 100चं असेल ना ऑटो 50 येते त्यांना 50ची घेतल्यानंतर येऊ म्हणता बाई मामा लोकांच्या पोटावर पाय आणतो तो म्हणता काय झाला तू 100च देऊन जाणार होतोस तो म्हणता वरडता त्याचा काय तिथे तू पैसे खरपत देतो असे विचार नाही करीस तर म्हणते 100च वाटत असले की 100च नेणार काय कमी कर काय म्हणणार लाज नाही वाटत आपल्या असं म्हणता म्हणून ते का माका म्हणता काय त्या कवाय बाजारात पाठवून असं म्हणता मग माझी भाची म्हणता मावशी बरोबर आली दीप काय सांगतो त्या किमतीला घेतो आणि येतो अरे पण कमी कर ना असो म्हणून त्याच्या पुढे काय बोलवत नको मला असो आपण काय करशील मी पण पहिली तशीच होता आमचं काही काय आमचा म्हणजे बाबा आमचे सगळं आणायचे ना म्हणजे आमचं काय होतं धंद्याचं म्हणजे काय आणतात रॉकेल आणतात किती लिटर काय मग साखरेचं म्हणजे किती किलो कशी किलो असा कोणी विचारल्यानंतर दर समजायचो नाही म्हणजे आपण कधी व्यवहारच केलो नाही ना आम्ही पण आता या मी लग्नाच्या नंतर या त्या सुद्धा सासरी कसं माहितीये आमच्याकडे कसं महिन्याचं एकदम बाजार भरतात ना सासरी एकदम सगळा कडधान्य वगैरे सगळा भरतात ना वर्षाची बेजली असतात त्यांची असं कडधान्य वगैरे 5-5 किलो असा त्यामुळे काय आपल्यात काय तिकडे सासरी पण नाही मग काय एवढा पडलेला आपला काय आपण कसं विचारा एकत्र कुटुंब ना सगळा म्हटल्यावर आम्ही काय विचारायची नाही
आता मी काय ना काय आणायला लागले, म्हणजे कसं आता स्वतःच आहे म्हणून. नाहीतर मी अशी कधीच नाही बाय 5 रुपयाचा खर्च करून नाही. म्हणजे आपल्याला माहितीच नसायचं, जर काय तर समजायचंच ना. मग तो पोरगं म्हणता कधी कधी बघा असा घेवडीची असू दे, त्याशी तू दिलं होतस ना घेवडी, ती बाळाची का जबरदस्तीने कवळवलंय. काय मम्मा तू मला आवडत नाही ना, काय आवडत नाही, खावटाच लागणार. विचारून नाही झालं. लोणचा घेत नाही, भात घेत नाही, काय पण भाजी नाही खाणार असा मागणार नाही तो काय दुसरा दी म्हणून. पण तो म्हणता का माका जी भाजी आवडत नाही ना ती जबरदस्ती करू नको. भेंडे अरे भेंडे घालत, भेंडे आणते म्हणतं भाजी, आता असे फ्राय भेंडे केले ना तरी चांगले लागतात ना, तर तरी पण नको भेंडी सोडून काय पण. भेंडी खाता गौरी मग खायलाच पाहिजे सगळं. गौरी या दिल दादासारखं नाही राहून जमवतं. हो बाई कायच नाही काय बाजू बारको आला सगळं भेंडी तरी लावून लावून पहिलं नाही पापड भात नी या पापड डाळ भात चपाती एवढाच माहिती होता त्याचा. जर आवडीची भाजी नसली ना एवढे आम्ही लाड केलेले आमच्या भावाचे. हो आता नाही आता सगळं खाता. बायको येईल ना, बायको येईल आता मत तावा मी का आमचं दादा पहिले ना असा जताना करायचो ऐकलं काय, या नको त्या नको. आता बेस खाता जवलो करायचो नाही ऐकलं का, कंदी सुखी परतला नाही तर म्हणायचो मका जेवूच नको. मी मच्छी खाते ना सुखी, आता खाता बायको सगळा काय असा. तिकडे लालापुरा शिमटेले आणतात नाही की बाय, आमच्या कोण नाही खायचे वास येतात वाटत भांड्यांचं म्हणून दिवस वास जायचा काय तरी माझा भाव गेलो माझ्या भावाने कधी खाल्लेला नाही ना तो, तिची बायकोनी तो गेलो आणि सासवी माझ्या शेमटो शिजवला. ते सुरमई सारखं पोळी दिसलं होतं त्याच्यात, नाही खाल्ला त्यानं माझी तंदुरी केला. ऐकलं काय, म्हणजे आम्ही कोणच खायच नाही ना, आमच्या बाबांनी कधी आणलेला नाही. आणि सासून जेवण म्हणता मच्छी बघा चांगली आहे, काम बघा वाटा खायची मच्छी असं म्हटलं. तर ते माझा भाव म्हणता आम्ही माका मच्छीचं काय आम्ही आणलेलाच नाही कधी, तुम्हाला काय समजत नाही. तो पाण्यात बसलो, मी म्हटलं ते काय तर मग ते शेमटो काय बाबा माका जेवकत नको बाय तुमच्यारी. मग म्हातारींना दही दिला, दह्यावरून भात जेवलो म्हातारीकडं. काल नुसतो कालवत होतो गवसर उठलो म्हणता आम्ही असला खात नाही असं म्हटलं. तर म्हातारी म्हणता खाल तरी बघा परत मागच्या काय शब्द म्हणतो नाही आमच्या कोण खात. तर म्हातारी म्हणता चांगलं कशाले का जेवलो असतो ना तो, आणि चांगलं काय म्हणजे खाणं खाणार माणूस चांगलं काय आमच्याकडे खातो आमच्याकडे खात नाही ना. आता त्याने विचारला माया ही मच्छी कसली आहे म्हणून विचारला, चांगली आहे चांगली आहे म्हणतात. शेमटो म्हणतात आम्ही बाहेर नाही कधी खायचं, आमच्या घरात कोण आणत बाबाने कधी आणलेला नाही ना, त्यात मस्त खाणार तो. मी म्हटलं मग त्याचं मन वाईटा म्हटलं, चांगलेला बरा असता ना. म्हणतात तुमची बहीण भावाला काहीच खात नाही. नाही बरे बळे बळे नाही मी म्हटलं का मळे मासे होय. हा घाण किती असतात मळ्या माश्या, आम्ही बाहेर काय आणि ते लांबडे बळे असतात बघ एवढे मोठे, एवढं काढासारखे लांब असतात ते बळे. हा ते पण आमच्या एवढे मोठे असतात, ते भाजून खाले तर बरे लागतात. एवढे बळे नाही मी बळे बिळे आमची मच्छी खायची आमच्याकडे ना आपण लावतो ना कातवनात, मग बळे बिळे मिळतात मग सुकवतात ही लोक बळे बिळे आमच्या सुकवतात. आणि मग एवढं याचा बेळ्याचा ना टोकरा असतात त्याच्यात भरून ठेवायची सासू. आणि मग हे पावसा दिवसात ना भाकरी बरोबर खातात भाजून सुकाट, आणि नाही तर अशी शिजवतो सुद्धा शिजवून 1500 करून. हा आमच्याकडे कारली बळे मोप मिळतात. हा आणि ते का गोडाळे आपण म्हणतो ना घे बाय
तिकडे ना ते रापण काय बघितला तुम्ही कधी? काय रापण बघितले हा मग तीच रापण लावतात ना आमच्या काठवणात. हा, हा. आमची माहिती आहे मला. पोटी आहेत ना आमचे असं. अरे माझी बहीण तिकडच होती हा. कालवा बिलवा तिकडं काय खायची कालवा नाही भेटत आमच्या काठवणात, इळ्यात मिळतं. ती कशी तरी आणायची कालवा इळ्या ना? मोठा एक एक कालू इळ्यात नदी आहे ना, हा इळ्यातल्या नदीत कालवा मिळतात. मग आमची आते आहे ना इळ्यात. कळीना चांगली हा, असतात आमची मजा व्हायची इळ्यात गेल्या. जिल्ह्याची कळीना काय असतं काय तर नुसती भास्त कुणकेश्वरच्या जत्रेत इळ्यात आमचे भाव आहे ना, आते ना भाव. मग कुणकेश्वरच्या जत्रेत दुकान घालता, कळी घालता, यायचीच असतात दुकान घालता. आमका माहिती आहे ना आम्ही रोज बस बस सारखे असायचे तळे पदार्थ ना. आता गेला की दुसरा जायचा, दुसरा गेला की तिसरा जायचा, अशी लय मजा यायची तेव्हा. आत्ताच काय किती वर्ष नाही. काय कळलंय की तुला काय करायचंय? मग लग्नच करायचं नाहीये म्हणजे मग मला सासूच होणार नाही. कोणची जावच्या जत्रे का अजून आम्ही जत्रा कसली ती बघली नाही. या वर्षी गे बघू कधी आमच्या नशिबात जत्रा बघू. कुणकेश्वरची ना. होय. होय ते बघितलं त्या दरवाज्यात बघितलं पाय लागल्यावर कसं किडे काढतात ते बघितलं. गेलंय काय जातोय माहेरात गेलंय ना, दारावर दाखवतात ते बघ भाऊ बहिणी पाय लावतात ते त्या दय बाया. पण ना ऐकलात गेलंय ना माहेरात का जाऊन पाया पडून येता, नारळ बिरळ देऊन येता. नाही जायचा चांगला. रामेश्वर पण आता मस्त केलं. माझं पूर्ण जायचं तू ऐकलं का कुणकेश्वरला. रामेश्वर आहे ना, हा. त्या पण चांगला केला नाही हा मंदिर. आता बघितलाच नाही परत. नाही मी गेले कुठे. जावा गेलाच काही. हा गणपादेवी आहे ना आमची, ती पण मस्त केला नाही. गणपादेवी रामेश्वर आमची हे ना कुलदेवता. हा हा आणि ग्रामदेवत या महापुरुष आमचो. हो आमच्या कातवरात महापुरुष आहे तेवढं तरी मोठं पिंपळा. किती वर्षाचं असतात बाबा मी महापुरुष. काय जाते ते का ते आदर पहिला जायचा. एक मेला पूजा असता मोठी. आता हे मिस्टर झाल्यापासून कुठे जा नाही गेलाच गावात तर जाऊन ये. आणि कसं आता 3.5 वर्ष कामागत होतंय म्हटलं खय नाही जाऊ मिळालं मला असं. आता मी जातो गेलात तर जावा. पाया पडत करतो ना गु गु डेंगू 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 अजून काहीतरी जेवण जेवण बनव जेव. मी पाणी नाही तर आता पुरणपोळीच करणार म्हटलं. तो काय भाकरी टाकले ग. मला पुरणपोळी आवडत नाही ना भाकरी. मला पुरणपोळी मी एक पण नाही खाल्ले. हा मला पित्त होता बाय आणि ढेकर येत राहतो. एक खायची नाही मी खाणारच काय तर डिलेच. आणि तूप लावलंस ना तर तुपाचा अजिबात नाही मला वाचवलं. डिलेवरीत नाही खाल्ले तूप. पुरणपोळी खात नाही. दीप म्हणतात तू काय आमकाच वाढतं सामकाच घालतं तू एक तरी बघ ना माका म्हणा खाऊ तरी बघ. आई म्हणतात ती खाणार असता तर कशा गावात पहिल्यापासूनच नाही मी खात. म्हणजे याच्याशी तुझ्यासारखा होते ना त्यापासून पुरणपोळी सोडली मी. काजू कर नाही खात म्हणजे पोरग्या गावात मी नाही. आई म्हणतात लोकांची बायका दिसतो काजू करायसाठी मरतात आणि तू मला काय खायच नाही. मी कधीच नाही खात. तो भावजो ते काजू करायसाठी तुटवड पडते. मी काजू कर नाही काय तुझा काय बाकी पपया नाही खाणार कधी. ही वस्तू माझी नाही. पपया नाही मी कधी खाणार. मग वास सण नाही होत ऐकलं काय. चिपूड पपया नाही. मी खातो चिपूड दह्यात ना. हा दह्यात ना मी नाही काय. मी कधीच नाही. साखर घालून हा साखर घालून मी कधीच म्हणजे मला माहिती नाही. चिपूड देतात मला तिकडनं तळे बघायची ऐकलं का चिपूड विकत आणणारी बाबांनी काही देतात. पण यावर्षी नाही मी गेलेच नाही. कोणी येणारा पण नव्हता आणि आणणारा पण नाही म्हटल्यावर नाही तर चिपूड एक बका द्यायचे. मी सगळ्यांना वाटायचा पण मी नाही खायचं. मी चिपूड नाही खायचं.
चिबूड नाही तुझा या कढी खाते ऐकली काय नुसतं दही नाही खाणार ताकाची कढी केली ना तर काय एवढी पण दही नाही दूध नाही कधी पिणार कधीच नाही आणि तुपाचा वास सहन नाही मग असा असं आमचे रे माझे बाबा काय म्हटले तर माका देतील पण मी काय मागतच नाही म्हणतो तू काय खाते मी म्हणतो गावठी कोंबडा खाते ऐकलं काय त्यामध्ये माका आई माका त्याशी गेले होते ना मागे वर्ष झाल्या दिवशी गेले होते ना तिकडे माका भावाने नेलं होतं तर आईने आमच्या पाणी एवढा काढला नाही माका पिऊ दिला नारळाचं रस बीस घालून ऐकलं काय त्यामध्ये पियाले बाबा म्हणली फोडी नाही खाल्लंच तरी चालात म्हणजे एवढं रस घे तुका सवय आहे ना औषधीच्या हातची मग आईने आमच्या रस एवढं काढला चांगलो नारळाचो आणि त्याच्यात एवढा कोंबड्याचा हड्डी शिजवला ऐकलं काय आणि बाकीचा सुका केला आणि माका पाणी काढून दिला बाबा म्हणले मायात पाणी काढून दिलं दिपो इलो तर दिपो ना गोडवी दिपो खाणार मग बाबाने म्हटलं नाही दिपला मम्मा तुझ्या बाबा कोंबडा आणले तो म्हणता काय हडका ती गावठी कोंबडीची काय मम्मा आवडतं काय माहिती हा तर तू हे बॉयलर खातो ऐकलं काय मासाचं गोळ आपण आणूया आपण रस बीस काढूया आपण आणूया आपण आणून गेला ना बाहेर ते काय सांगत मला हाटीवाला चिकन दे माझं फ्रीज येऊ देत मग आपण आणूया एक दिवस तुमका दाखवते रसो कसं पाणी काढते कसं म्हणजे वाटा केला तर राहायचं नाही घे मग कंटाळा येतं ना त्या कसं ताजा ताजा केलंच ना की त्याचा रसू चांगला होता ताज्या वाटपासून शेळ्या झालेलं तिथं वाटप चांगलं नाही एवढं रस काढलो तर मग घालता येतात मी काल छोले केलेले भाजी गोडी डाळ भात आणि करवंदाची चटणी म्हणते एक दिवस दाखव ना बकोलीपासून मी म्हणतो नका पाणी पाणी काय वा सगळा भुकू वाटा घालता मी एकदम शिकवता ना तसाच नाही आधी वाटा घालून गरम मसाला घालून नुसता आधी तत्व काढून असतं वेगळा करतो वाटप घालून कमी करून लागतात आम्ही किती आणता 100 रुपयाचं नाही तर 150 रुपयाचं तर वेगळा काही करीत बसू तर मी नाही करीत वेगळा पण जास्त आणलंय ना मग मी हाडा काढते आणि त्याचा रस करतो रस करायचा रस घालायचं आणि उलट चांगलं वाटप एवढा वाटप घालून पायाच्या हाडकावरून एवढा वाटप घालून तो वेगळा करते तो नुसतो कपडा हो तरच मी आणते आम्हीच नाही त्या खाणारा कोण नाही म्हणतात आपण कसा किती जास्त तर देऊ शकता ना आज नाही खाल्ल्यावर तर देऊ शकता म्हणून मी त्याची विचारलं की का गावची कोंबडा का म्हणून ऐकलं का तर तो म्हणता तू कसं घ्यायचं बाकी घ्यायचं तू मध्ये घ्यायचं मग पाण्यासाठी मला घ्यायचं त्यांना विचारून दिलंय मी म्हटलं एक दिवस दिसला म्हणून बाबा तू नको खाव पण मी आपला माका आणते बकऱ्याचं आपल्या काय काय झालं किती महाग आहे काय होतंय काय मी म्हटलं तू आणलंच नाही तर करून कोण नाही आणला आधी अरे वा वाजली किती फ्रीजवाला येत नाही तुमचं कोणी आहे ओ ठीक आहे ह्या बघ मी परत विचारले मला माका दळला लागतं पिशवी द्या पिशवी दे सुरती बिरती असतात ना म्हणून पिशवी दे समोर नाही तुमची ना आणि बाबा आमचं कुणी काय ये दिलं बा. नाही असला तर पुढे करतात मम्मा दवाला ते काकीने दिले ना ग्रेप्स हे बघ, हे बघ, हे बघ.
असली तर ते मला माझ्यावर भरपूर आहेत त्याच्यातली ते ती न दिसणारी ते न दिसणारी पोरगी असते ना ती असं ना काय नाही तसं नाही म्हणून मला बाकी काय नाही त्यांना पण देतय मी काय नाही काय हो आपल्याकडे असला तर देऊ काय आपण आता करूया आता मग करूया एक दिवस दीप नाही खायची म्हणून मी वड्याचं पीठ आणले वड्याने आपण करूया वडे करतो चांगले नाही ग कधीच करायला मिळत नाही ग हे आता अशामुळे नाही मी करत ते आता करीन मध्ये ना तुका पाठवू निजा हा चल ये मग हो हो